चला, आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा राजाची ज्यांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलंय, छत्रपती शिवाजी महाराज. ही फक्त एका योद्ध्याची कहाणी नाहीये, तर ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याने एक अशक्य वाटणारं स्वप्न पाहिलं आणि ते खरं करून दाखवलं. पण हे सोपं होतं का? अजिबात नाही. विचार करा, एका बाजूला अवाढव्य मुघल साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला विजापूरची ताकदवान सल्तनत. अशा दोन महासत्तांच्या सावलीत एका माणसाने स्वतःचं साम्राज्य उभं तरी कसं केलं असेल? याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध आज आपण घेणार आहोत. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते. शिवाजी महाराजांच्या या महागाथेची सुरुवात झाली त्यांच्या लहानपणी, जिथे त्यांच्या आईनं त्यांच्या मनात स्वराज्याचं पहिलं बीज पेरलं. तर गोष्ट आहे 1630 सालची. शिवनेरीच्या बुलंद किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे एक मोठे पराक्रमी सरदार होते, पण त्यांच्या खऱ्या गुरु होत्या त्यांच्या आई जिजाबाई. त्यांनीच शिवाजी महाराजांच्या मनात एका स्वतंत्र, स्वाभिमानी मराठा राज्याचं म्हणजेच स्वराज्याचं स्वप्न रुजवलं. आणि इथूनच एका वादळाची सुरुवात झाली. विचार करा, वय फक्त 16 वर्ष आणि या तरुणानं तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्त मेढरवली. इतकंच नाही तर पुढच्या अवघ्या 2 वर्षात रायगड आणि कोंढाण्यासारखे महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. पण खरी कसोटी होती 1659 मध्ये. विजापूरचा क्रूर सरदार अफजल खान अख्खी फौज घेऊन आला होता. पण शिवाजी महाराजांनी फक्त शौर्य नाही तर आपल्या बुद्धिचातुर्याने लपवलेल्या वागनखांनी त्याचाच निकाल लावला. या एका घटनेनं अख्खी दख्खन हादरली होती. पण बघा, केवळ तलवारीच्या जोरावर राज्य जिंकता येतात, पण ती चालवता येत नाहीत. राज्य चालवण्यासाठी लागते एक दूरदृष्टी. शिवाजी महाराज फक्त एक महान योद्धे नव्हते, तर एक अत्यंत कुशल प्रशासक होते. त्यांच्या स्वराज्याची खरी ताकद लपलेली होती ती त्यांच्या प्रशासनात. त्यांनी जी सिस्टीम बनवली तिला म्हणतात अष्टप्रधान मंडळ. सोप्या भाषेत सांगायचं तर हे त्यांचं जणू काही आजच्या काळातलं कॅबिनेटच होतं. 8 तज्ज्ञ मंत्री जे राज्यकारभाराचे वेगवेगळे विभाग सांभाळायचे. ही कल्पना त्यांनी दख्खनच्या प्रशासकीय पद्धतींमधूनच घेतली होती, पण तिला आपल्या स्वराज्याच्या गरजेनुसार अधिक कार्यक्षम बनवलं. आणि ही रचना किती जबरदस्त होती ते बघा. पेशवा म्हणजे पंतप्रधानांसारखे, जे फायनान्स आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन पाहायचे. मग सेनापती, जे लष्कराची जबाबदारी सांभाळायचे. परराष्ट्र व्यवहार म्हणजे फॉरेन अफेअर्ससाठी स्वतंत्र मंत्री होता, तर न्यायदानासाठी न्यायाधीश. अगदी गुप्तचर विभागापासून ते धार्मिक कार्यांपर्यंत प्रत्येक कामासाठी एक एक्सपर्ट माणूस नेमला होता. याच शिस्तबद्ध रचनेमुळे स्वराज्याचा गाढा इतका सुरळीत चालला. शिवाजी महाराज म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एक जमिनीवरचा योद्धा. पण त्यांची एक अशी ओळख आहे जी अनेकांना कदाचित माहीत नसेल, पण याच ओळखीने इतिहासाला एक नवी दिशा दिली. ती म्हणजे त्यांचं शक्तिशाली आरमार. साल होतं 1654. याच वर्षी कल्याणजवळ शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराचा पाया घातला. त्यांनी ओळखलं होतं की जमिनीसोबतच समुद्रावर आपलं वर्चस्व असणं किती महत्त्वाचं आहे, आणि हे ओळखणारे ते कदाचित पहिलेच भारतीय शासक होते. त्यांचे नौदल डावपेच तर त्या काळाच्या खूपच पुढे होते. त्यांनी जमिनीवरचा आपला हुकमी अक्का म्हणजे गनिमी कावा तो समुद्रात वापरला. मोठी अवजड जहाजे नाहीत तर लहान आणि वेगवान तुकड्यांवर भर दिला. शत्रूच्या जहाजांवर अचानक हल्ला करायचा आणि हातगाईच्या लढाईत त्यांना हरवायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्गसारखे अभेद्य सागरी किल्ले उभारले आणि पोर्तुगीजांसारख्या परदेशी तज्ज्ञांचीही मदत घेतली. याच दूरदृष्टीमुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जातं. पण बघा, इतिहास कधीच सरळसूट नसतो. त्यात अनेक कंगोरे असतात. प्रत्येक महान गोष्टीला काही गुंतागुंतीचे पैलू असतातच. आता आपण शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्वरूपावर एक वेगळी, अधिक चिकित्सक नजर टाकूया. आणि मग तो दिवस उजाडला. 1647 साली रायगडावर त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. ही फक्त एक सेरेमनी नव्हती, तर मुघलांना दिलेलं एक थेट आव्हान होतं. या घटनेनं त्यांच्या शासनाला कायदेशीर मान्यता दिली आणि एक सार्वभौम शासक म्हणून त्यांचं स्थान पक्कं झालं. इथेच प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार एक वेगळा मुद्दा मांडतात. त्यांच्या मते शिवाजी महाराजांचं राज्य हे एक क्रीग स्टार्ट होतं. आता हा एक जर्मन शब्द आहे. याचा सोपा अर्थ होतो युद्धावर जगणारं राज्य. म्हणजे असं राज्य ज्याला टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी सतत मुलुकगिरी म्हणजे बाहेरच्या प्रदेशावर आक्रमण करून संपत्ती मिळवण्यावर अवलंबून राहावं लागत होतं. याच संदर्भात जदुनाथ सरकार यांचं एक वाक्य खूप काही सांगून जातं. त्यांनी वाळूचे दोर वळले. याचा अर्थ काय?
म्हणजे त्यांनी एक अशक्य वाटणारं काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या समाजाला ते एकत्र आणू पाहत होते त्यातच काही अंतर्गत भेगा होत्या. सरकार यांच्या मते यामागे 2 मोठी कारणं होती. एक म्हणजे समाजात खोलभर रुजलेली जातीय विभागणी आणि दुसरं राष्ट्रीय भावनेपेक्षा वतनाला म्हणजे आपल्या वैयक्तिक जहागिरीला, आपल्या मालमत्त्याला जास्त महत्त्व देण्याची वृत्ती. प्रत्येक सरदार देशापेक्षा आधी स्वतःच्या वतनाचा विचार करायचा. याच अंतर्गत मतभेदांमुळे एक संध राष्ट्र उभारणीचं स्वप्न पूर्णपणे साकार होऊ शकलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? एवढं सगळं पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांचा खरा वारसा काय आहे? इतिहासावर त्यांचा नेमका काय प्रभाव पडला? चला एक शेवटचा आढावा घेऊया. त्यांची कामगिरी खरंच अतुलनीय होती. 4 मोठ्या सत्तांशी लढून त्यांनी एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं. एक उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था उभी केली. खुद्द जदुनाथ सरकार त्यांना हिंदू वंशाचे शेवटचे महान राष्ट्रनिर्माते म्हणतात. त्यांनी विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र आणून एका शक्तिशाली राष्ट्रात बदललं आणि हे सिद्ध करून दाखवलं की हिंदू समाज स्वतःचं राज्य स्थापन करून ते यशस्वीपणे चालवू शकतो. आणि म्हणूनच शेवटी हा प्रश्न उरतोच, शिवाजी महाराज हे एका चिरस्थायी राष्ट्राचे निर्माते होते की सतत युद्धासाठी सज्ज असलेल्या एका राज्याचे कुशल शिल्पकार? याचं उत्तर कदाचित हो किंवा नाही असं देता येणार नाही. त्यांचं खरं कर्तृत्व या दोन्हीच्या गुंतागुंतीच्या मिश्रणातच दडलेलं आहे. एक असा राजा ज्याने अशक्य परिस्थितीत एक स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं,